नमस्कार मंडळी. तर आज आपण ना एक खूप जुना पारंपरिक पदार्थ बनवतोय. बनवायला अतिशय सोपा, तितकाच चवीला जबरदस्त, शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होतो. हा पदार्थ चविष्ट तर आहेच, पण दिसायला तेवढाच सुंदर आहे बरं का. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी ना एक कुकर घेतलेला आहे. आता कुकर मध्ये आपल्याला एक छोटी अर्धी वाटी तुरीची डाळ यामध्ये घालायची आहे. त्यानंतर सेम त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ यामध्ये घालूया. आता ह्या कुकर मध्ये घातलेल्या दोन्ही डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे मी ह्या डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये ना आपल्याला तिप्पट पाणी घालायचंय, म्हणजे दोन्ही डाळी मिळून आपले 1 वाटी डाळ झालेली आहे, त्यासाठी 3 वाट्या पाणी यामध्ये घालायचंय. डाळीमध्ये पाणी घालून झालं की यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद घालूया. त्यानंतर कुकरला झाकण लावायचंय आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घालते. 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं यामध्ये घालूया. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून याचं वाटण तयार करून घ्यायचंय. इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं वाटून झालेलं आहे. आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तर इथे आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करूया आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये घालूया 1 वाटी पाणी. त्यानंतर लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठही घालूया. मीठ घालून झाल्यानंतर पाण्याला आपल्याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचंय. 1 वाटी आपण पाणी घातलं होतं, त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घालूया. त्यानंतर हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे बघा छान असं पटापट मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर गॅस लगेच आपल्याला बंद करायचा आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं याला चांगली वाफ काढायची आहे. 5 मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतेय. तर इथे आपली उकड तयार झालेली आहे. आपण आता ही ताटामध्ये काढून घेऊया. इथं आपली उकड ताटामध्ये काढून झाल्यानंतर थोडासा तेल आणि पाण्याचा हात घेत ही उकड आपल्याला मौसूद अशी मळून घ्यायची आहे. पाण्यामध्ये आपल्याला हात बुडवून ही उकड गरम असताना चांगली मळून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं तेल यावरती घालतीये. छान मळून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही मौसूद उकड मळून झालेली आहे. हे बघा इतकी मौसूद मी मळून घेतलेली आहे. आता यामधला एक छोटासा गोळा काढून घेते. त्यानंतर याला हातावर छान असं गोल करून घेऊया आणि याची बुंडुकली तयार करून घेऊया, म्हणजेच वाटी तयार करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने याची आपण वाटी तयार करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही बुंडुकली बनवून तयार झालेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या बुंडुकल्या बनवून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या तांदळाच्या उकडीच्या वाट्या बनवून तयार झालेल्या आहेत, म्हणजेच बुंडुकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. आपण आता ह्या वाफवून घेऊया.
वाट्या वाफवण्यासाठी इथे मी अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलंय। आता यामध्ये आपण ह्या वाट्या ठेवून घेऊया। इथे मी वाट्या चाळणीमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत। आपण आता ह्या वाफवून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय। आता ही चाळण यामध्ये मी ठेवून घेतेय। त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या वाट्या 7 ते 8 मिनिटे चांगल्या वाफवून घ्यायच्या। 7 ते 8 मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतेय। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वाट्या मस्त अशा वाफवून झालेल्या आहेत। आपण आता ह्या खाली काढून थंड करून घेऊया। वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावं आहेत बरं का याला। काही ठिकाणी बुंडुकल्या म्हणतात, काही ठिकाणी फळं म्हणतात, तर काही ठिकाणी याला दिवशा देखील असं म्हणतात। तुमच्या भागामध्ये काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। इकडे आपला कुकर थंड झाला, त्यानंतर त्याचं मी झाकण काढलं। तर इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ मस्त अशी शिजलेली आहे। हे बघा, आता ही डाळ आपल्याला चांगली घोटून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता डाळ चांगली घोटून झालेली आहे। हे बघा, आता ही डाळ थोडीशी घट्ट आहे, त्यामुळे यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालते। आता हे घातलेलं पाणी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। पाणी आपलं चांगलं मिक्स करून झालं की लगेच आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालूया। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया, अर्धा चमचा जिरे, त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालूया। त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। त्यानंतर मिक्सरला तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचंय। आता हे घातलेलं वाटण आपल्याला फक्त अर्धा मिनिट यामध्ये चांगलं परतून घ्यायचंय। त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। वाटण आपलं चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालूया। त्यानंतर पाव चमचा हळद घालूया। आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे। मसाले आपले चांगले मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला घोटलेली डाळ घालायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय। म्हणजे डाळ तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी कुकरमध्ये घालतेय आणि कुकर विसळून यामध्ये घालतेय। कुकर विसळून यामध्ये आपण पाणी घालूया। छान आपल्याला मिक्स करायचंय आणि डाळीला चांगली उकळी आणायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता डाळीला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण ना वाफवलेल्या वाट्या सोडूया। डाळीमध्ये वाट्या सोडून झाल्या की मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या वाट्या 3 ते 4 मिनिटं चांगल्या शिजवून घ्यायच्या। तर इथे 3 ते 4 मिनिटं घातलेल्या वाट्या डाळीसोबत छान अशा शिजलेल्या आहेत। हे बघा, तर आपलं हे झणझणीत चटपटीत असं तांदळाच्या पिठाचं वरणफळ बनून तयार झालेलं आहे। चवीला जबरदस्त लागतं। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा। आपण आता हे काढून घेऊया। तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल। धन्यवाद।